मुंबईतल्या मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये मुलींना परवडणाऱ्या दरात CSRच्या माध्यमातून उत्तम जेवणाची व्यवस्था करून द्यायचा प्रस्ताव आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली। कलिना संकुलातील मुलींच्या वसतिगृहांमधील मुलींना विषबाधा झाल्याचा आणि वसतिगृहाची दुरवस्था झाल्याच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विलास पोतनीस यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते। मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन केली जाईल। ही समिती संपूर्ण आढावा घेऊन आपला अहवाल सरकारला सादर करेल, असं पाटील यांनी सांगितलं। उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी देखील या संदर्भात सरकार तातडीनं उपाययोजना करत असल्याची सूचना दिली। राज्यातील औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयांसाठी बृहत आराखडा निर्माण करण्याचं काम सुरू असून या महाविद्यालयाच्या जागांच्या संख्येवर मर्यादा घालण्याच्या दृष्टीनं हा आराखडा सगळ्या औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयांना सक्तीचा करण्यात येईल, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं। नवीन औषध निर्माणशास्त्र पदवी आणि पदविका अभ्यासक्रमांना सरकारच्या ना हरकत प्रमाणपत्राशिवाय परवानगी देऊ नये, ही राज्य सरकारची विनंती फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया या शिखर संस्थेनं मान्य केली आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली। मुंबई गोवा महामार्गाच्या कामासंदर्भात समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे विरोधकांनी आज सभागृहात घोषणा दिल्या। त्यामुळे विधान परिषदेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं।